साऊथमध्ये आल्यानंतर सगळ्या देवांचे दर्शन तुम्हाला मंद दिव्याच्या प्रकाशात होतं आणि त्यामुळे मन तृप्त होतं. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि 4 धामापैकी एक असं रामेश्वरमचं हे रामनाथ स्वामी मंदिराचं दर्शन आपण घेतलं आहे. रामनाथ स्वामी हे शिवलिंग स्वतः माता सीतेने आपल्या हाताने बनवलं होतं. तर आज आपण एक्सप्लोर करणार आहे साईट सीन. तर तिथे आम्ही तीर्थस्नान कसं केलं, एंट्री वगैरे कशी होती, 22 कुंडांची आंघोळ आणि तिथे काय प्रोसेस असते, नागमणीचं दर्शन, हे सगळं मी पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. राहण्याची, खाण्याची, जाण्याची आणि तिथल्या सगळ्या गोष्टींची सोय मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी एक्सप्लेन केली आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की चेकआउट करा. तो मी प्रिया माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते. चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया. जसं की तुम्हाला माहिती आहे, मी रामेश्वरममध्ये आली आहे आणि आत्ता आली आहे धनुष्कोडीला, जिथे राम सेतू वगैरे आहे तिथे. आणि माझ्या ह्या साईडला बे ऑफ बेंगॉल आणि ह्या साईडला आहे इंडियन ओशन आणि दोन्हींचा इथे संगम होताना आपल्याला दिसतोय, जो आपण बघणार आहे आता. त्याला मी दाखवते तुम्हाला. श्रीलंका इथून खूप कमी किलोमीटरच्या डिस्टन्सवरती, ऑलमोस्ट मला वाटतं 27च्या काहीतरी किलोमीटरच्या डिस्टन्सवरती फक्त. आणि एका साईडला हा जो आहे बेंगॉलचा, रामाने पाय लावल्यामुळे तो खूप शांतपणे वाहतो आणि इकडचा जो आहे तो खूप लाटामध्ये आहे, त्यामुळे इकडे स्नान वगैरे करतात लोक. खरंच खूप सुंदर वातावरण आहे. मी दाखवते तुम्हाला. राम सेतू त्याला पण म्हणतात, जे की खूप सुंदर आहेत. पण ऊन एवढं आहे बाबा, म्हणजे ह्या दिवसात एवढं ऊन म्हणजे महाराष्ट्रामधलं तर खूपच जास्त ऊन लागेल. त्यातल्या काश्मीरमध्ये आलं तर मग अवघडच आहे. त्यामुळेच बेस्ट सीझन जो आहे ना इथे, डिसेंबर टू एप्रिलपर्यंतचं मॅक्स, तो पण तर फार जास्त ऊन आहे इकडे. या स्तंभाच्या वरती अशोक स्तंभांसारखे चित्र असल्यामुळे याला अशोक स्तंभ म्हणून सुद्धा ओळखलं जातं. एकदम सुंदर असं वातावरण इथे तुम्हाला आल्यावर भेटतं. खूप जोरांच्या लाटा एका साईडला आणि एका साईडला शांत वाहणारा समुद्र तुम्हाला दिसतो. तुम्हाला काही क्षणासाठी वाटू शकतं की तुम्ही गोव्यामध्ये आलाय की काय. तुम्हाला इथं स्पिरिच्युअल, लव आणि ट्रायबल एक्सपिरियन्स करता येईल. हाच तो पॉईंट आहे जिथून रामाने हनुमानाला आज्ञा दिली होती की आपल्याला लंकेपर्यंत जाण्यासाठी एक पुलाची गरज आहे आणि त्यांचीच आज्ञेचं पालन करून नील आणि नर यांनी त्याच्यावर राम हा शब्द लिहून इथे पूल तयार केला होता. अर्चल मुनाई राम सेतू असे याला म्हटले जाते. असे म्हणतात की ज्यावेळेस लंकेवर विजय मिळवून राम परत आले माता सीतेला सोबत घेऊन, त्यावेळेस बिभीषणाने त्यांना विनंती केली की हा पूल तुम्ही तोडून टाका. मग प्रभू श्रीरामाने एक बाण मारून हा पूर्ण पूल पुन्हा तोडला होता. तुम्ही या लोकेशनला आल्यानंतर फोटो क्लिक करायला विसरू नका, कारण खूप सुंदर असं वातावरण आहे. आमचा हा ग्रुप आहे, आम्ही खूप मस्त एन्जॉय केला सगळ्यांनी. खूप छान टाईम, मॅक्झिमम टाईम आम्ही इथेच स्पेंड केला, कारण खरंच खूप सुंदर वाटत होतं. तुम्हाला ट्रॅफिकही खूप लांबून भेटते. इथे ऑलमोस्ट 1.5-2 किलोमीटरच्या अंतरावरती इथे रांगा लागलेल्या असतात, कारण हा खूप नॅरो रस्ता आहे. आणि या ग्रीन सी नंतर मी तुम्हाला दाखवणार आहे एक घोषचं गाव. हो, भूतांचं गाव म्हणून ओळखलं जातं. 1964च्या आधी इथे सगळं काही नॉर्मल होतं. रेल्वे सुद्धा होती, पण 1964च्या चक्रीवादळामुळे सगळं काही पाण्याखाली गेलं, सगळं नष्ट झालं आणि आजपर्यंत पुन्हा इथे कोणाचंही लक्ष गेलं नाही. आणि तेव्हापासूनच याला भूतांचं गाव असं म्हणून ओळखलं जातं. आजही काही घरांचे अवशेष इथे अवेलेबल आहेत. रामेश्वरम शहराच्या सुरुवातीला पम्मन ब्रिज, जो की 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि लास्टला धनुष्कोडी आहे. इथेच जवळच तुम्हाला लाईट हाऊस सुद्धा भेटेल, जेही तुम्ही नक्की व्हिजिट करा. आम्ही वेळ झाल्यामुळे स्किप केलं. राम सेतूची सुरुवात इथूनच झाली होती. इथे मी सध्या उभी आहे आणि इथे आहे बिभीषण टेम्पल, जे की आपण आता बघणार आहे थोड्याच वेळामध्ये. याच ठिकाणी प्रभू रामाने बिभीषणचा अभिषेक करून जे लंका होती, जे राज्य होतं रावणाचं, ते पूर्ण बिभीषणच्या स्वाधीन केलं होतं. आणि ज्या ठिकाणी सगळ्यांची बैठक झाली होती, सगळेजण बसले होते, ते ठिकाण मंदिर म्हणून आता इथे बांधण्यात आलं आहे. तर हेच ते मंदिर आहे. मंदिरामध्ये दर्शन झाल्यानंतर आता आपण बघणार आहे पाण्यावर तरंगणारा दगड. हो, सगळ्यांना माहीतच आहे ना की ज्या दगडावरती राम लिहिलं होतं, ज्याचा राम सेतू बनवला होता, ते दगड सगळे पाण्यावर तरंगत होते. तर त्याचे काही दगड इथे आहेत आणि हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी प्रभू रामाने बिभीषणला आशीर्वाद दिला होता, तसेच त्यांचा अभिषेक सुद्धा केला होता या पाण्याने. तर इथे तुम्हाला बोर्ड सुद्धा दिसू शकतं. याच ठिकाणावरती जो पाण्यावर दगड तरंगतो तो आहे, एक ठेवलेला आहे त्यांनी आणि त्याचं काहीतरी 10 रुपये गेलं तिकीट आहे. तिथे काय तरी हा बघू शकता, हाच तो दगड जो पाण्यावर तरंगतो आणि तो इथं तुम्हाला प्रत्यक्षात बघायला भेटतो.
आणि हे सगळं करून झाल्यानंतर आम्ही आता आलो आहे APJ अब्दुल कलाम यांच्या म्युझियमला. आपल्या माजी राष्ट्रपतींच्या मेमोरियलचं उद्घाटन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. इथे एंट्री ही बिलकुल फ्री आहे आणि खूप छान असं हे म्युझियम आहे. तुम्ही नक्की व्हिजिट करा, पण जाताना मोबाईल सेलफोन वगैरे काहीच घेऊन जाऊ नका, कारण तिथं अलाउड पण नाही आणि ठेवायला जागासुद्धा नाही. डॉक्टर कलामच्या आयुष्यातील खूप साऱ्या गोष्टी इथे आहेत ज्यांनी ते स्वतः यूज केलेलं आहे. त्यांचे पुरस्कार वगैरे सगळं काही तुम्हाला इथे भेटेल. त्यांची दूरदृष्टी, तसेच मुलांसोबत असलेली त्यांची अटॅचमेंट सगळं तुम्हाला इथे बघायला भेटेल, जे की खूप इमोशनल करून जातं आणि असं वाटतं की खरंच किती अनमोल हिरा आपण गमावला आहे. आणि ते सुद्धा शेवटचं ज्यांना अटॅक आला होता ते सुद्धा दृश्य इथे आहे. यानंतर आम्ही गेलो होतो त्यांच्या राहत्या घरी, जे आधी राहत होते. ते ग्राउंड फ्लोअरला होतं. फर्स्ट फ्लोअरला त्यांच्या लाईफबद्दलच्या ज्या काही गोष्टी होत्या त्याची गॅलरी होती इथे, आणि सेकंड फ्लोअरला होतं आर्किड्स. तुम्ही इथे आल्यानंतर नक्की याला व्हिजिट करा. खरंच असं प्राऊड मोमेंटसारखं आपल्याला इथं फील होतं. आणि दिवसभर एवढी पळपळ करून एवढ्या ठिकाणी जाऊन आम्ही आता नंतर एक मनाला शांती देण्यासाठी आलो होतो सनसेट बघायला, ते पण एकदम मस्त ठिकाणी. बोटिंग आहे का? हो, बोटिंग. फिशिंग 2 दिवस एक्सटेंड केलं तर बोटिंग. अब्दुल कलामचं स्मारक बघितल्यानंतर आता आपण आलो आहे पामबन ब्रिजवरती. छान असा ब्रिज आहे हा. लॉंगेस्ट आणि फर्स्ट सी ब्रिज आहे हा पूर्ण इंडियामधला. अंटिल बांद्रा आणि वर्ली सीलिंग जोपर्यंत 2010 ओपन झाली नाही तोपर्यंत. पम्बन ब्रिज हा कन्व्हेन्शनल ब्रिज आहे, रेस्टिंग ऑन कॉन्क्रीट पियर विथ अ डबल लिप बास्कल सेक्शन. 1964च्या चक्रीवादळामध्ये हा खूप डॅमेज झाला होता, त्यामुळे रिपेअर करून पुन्हा ओपन करण्यात आला. आणि त्यालाच पॅरलल ज्या ठिकाणी आम्ही आता फोटो सेशन करतो आहे तो ब्रिज कन्स्ट्रक्ट करण्यात आला. आणि त्यानंतर हा ऑपरेशनल झाल्यावर तो पूर्णपणे बंद करून नवीन कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. एवढं छान लोकेशन होतं की आम्ही इथे मनसोक्त फोटोज काढले आणि सनसेट पण बघण्याची मजा खूपच वेगळी होते. त्या ज्या आहेत त्या सर्व फिशिंग बोट आहेत आणि तिकडे सगळा समुद्र किनारा आहेत मस्तपैकी. खूप छान असं वातावरण आहे. मस्त एकदम. याच ब्रिजवरून आम्ही रात्री मदुराई ते रामेश्वरम हे ट्रॅव्हल केलं होतं आणि तो पण एक्सपिरियन्स खूप छान होता. हा ओल्डवाला ब्रिज आहे जो ऑलमोस्ट अनऑपरेशनल आहे सध्या, आणि तो जो आहे साईडला तो कन्स्ट्रक्शन करणं म्हणजे अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये असल्यामुळे तो पण अनऑपरेशनलच आहे. खूप मस्त ब्रिज होतोय. इथं भरपूर वेळ आम्ही टाइम स्पेंड करून खूप सारे फोटो काढले आणि त्यानंतर आम्ही हॉटेलला जाऊन चेकआउट केलं, छानपैकी जेवण वगैरे केलं आणि नंतर आम्ही निघालो नेक्स्ट स्टॉपला. ते होते की आमचं कन्याकुमारी. तर पुढचे व्हिडिओ बघायचं असेल तर आत्ता चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग माय होल व्हिडिओ. बाय.